15 जुलैपासून YouTubeवर पैसे कमवणं कठीण होणार आहे का? हे विचारायचं कारण म्हणजे सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्ट. या पोस्ट असं सांगतात की 15 जुलैपासून फक्त ओरिजिनल कंटेंट आणि खऱ्या आवाजात बनवलेले व्हिडिओजच मॉनिटाईज होतील. रिव्ह्यूज, कॉपी केलेले कंटेंट, कमी मेहनतीत बसल्या बसल्या बनवलेले किंवा AI द्वारे बनवलेले व्हिडिओज आता मॉनिटायझेशनसाठी पात्र ठरणार नाहीत. पण हे खरं आहे का? चला चेक करूया. आम्ही YouTubeचं ऑफिशियल सपोर्ट पेज आणि इतर ट्रस्टेड सोर्सेसचा अभ्यास केला. त्यात असं दिसलं की 15 जुलैपासून YouTubeने आपल्या YouTube पार्टनर प्रोग्राम YPP मध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश ऑथेंटिक आणि ओरिजिनल कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे. तसंच रियूज्ड, मास प्रोड्यूस किंवा लो व्हॅल्यू असलेला कंटेंट कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे तसं पाहता ही बातमी बरोबरच आहे. मात्र फक्त ओरिजिनल आवाजातच बनवलेले व्हिडिओ मान्य केले जातील हा दावा पूर्णपणे खरा नाहीये. YouTubeने असं स्पष्टपणे म्हटलेलं नाहीये की AI जनरेटेड आवाज बंद केले जातील. त्याऐवजी YouTubeचं असं म्हणणं आहे की ज्या कंटेंटमध्ये क्रिएटरची स्वतःची मेहनत आणि क्रिएटिव्ह आउटपुट असेल तेच व्हिडिओज मॉनिटाईजसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ जर तुम्ही AI टूल्स वापरत असाल आणि स्वतःही व्हॅल्यू ऑडिशन करत असाल तर तुमचे व्हिडिओज मॉनिटाईज होऊ शकतात. पण जर तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ परत अपलोड करत असाल, इकडच्या तिकडच्या क्लिप जोडून व्हिडिओ बनवत असाल किंवा AI द्वारे बनवलेले स्लाइड शो, ऑटोमेटेड व्हिडिओज किंवा टेम्पलेट आधारे व्हिडिओ बनवत असाल तर YouTube पैसे देणार नाही. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर उत्तम मेहनत, ओरिजिनल कंटेंट बनवून जर तुम्ही पर्सनल टच देत असाल तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण ढापूगिरी यापुढे चालणार नाही. शेवटी काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जातील या भीतीच्या वातावरणामध्ये हा निर्णय हेच दाखवतोय. Creativity is the king.